नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे उन्हाळी वाळवण सांडगे रेसिपी. सुरुवातीला परातीमध्ये कच्च्या पपईचा किस घेतलेला आहे. जाड पोहे भिजवून घातलेले आहेत. भिजवलेला साबुदाणा घातलेला आहे. बारीक कापलेला टमाटर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. त्याचबरोबर 1.5 चम्मच तीळ घातलेले आहेत. पाऊण चम्मच हळद घातलेली आहे. आवडीनुसार तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत. सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे मिक्स करून झालेले आहेत. हाताने धुवून टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं मिश्रण हातामध्ये घेऊन आपल्याला सांडगे तयार करायचे आहेत. प्लास्टिकवरती सांडगे उन्हामध्ये वाळवण्यासाठी ठेवून दिलेले आहेत. सर्व सांडगे तयार करून झालेले आहेत. 3 ते 4 दिवस सांडगे उन्हामध्ये वाळवायचे आहेत. सांडगे उन्हामध्ये छान वाळलेले आहेत. तर आता मी सांडगे तुम्हाला तळून दाखवणार आहे. तेल मीडियम गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. सांडगी तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम करायचं नाही. मीडियम गॅसवरती सांडगी तळायची आहेत आणि सांडग्यांचा हलका रंग बदलला की काढून घ्यायचा आहे. तर ही सांडगी चवीला अप्रतिम लागतात. उन्हाळ्यामध्ये ही सांडगी तयार करून ठेवतात आणि वर्षभर ही सांडगी चालतात. जेवण करताना तोंडी लावण्यासाठी ही सांडगी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.